नमस्कार. DS4 मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. येवल्यातील 24 मीटर डीपी रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांवर ओढवलेले बेघर होण्याचे संकट टळले आहे. नगर परिषदेने बजावलेल्या अंतिम नोटीसमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावर आता तोडगा निघाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटीसवर रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला होता. आधी गरिबांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करा आणि मगच कारवाई करा अशी आक्रमक भूमिका घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी रहिवाशांच्या बाजूने ठाम आंदोलन उभारले. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहर प्रमुख दत्ता निकम आणि गटनेते दीपक लोणारी यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. या चर्चेतून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने बाधित नागरिकांना गावातच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून तिथे राहण्यासाठी पत्र्याचे शेड बांधून दिले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नवीन शेड पूर्णपणे तयार झाल्यानंतरच जुन्या अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी प्रशासनाच्या वतीने दिले आहे. पिढ्यानपिढ्या इथे राहणाऱ्या गरिबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात असून शिवसेनेच्या आंदोलनाला यामुळे मोठे यश आले आहे. आता या आश्वासनांची अंमलबजावणी प्रशासन किती तत्परतेने करते याकडे सर्व येवलेकरांचे लक्ष लागले आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. आज या ठिकाणी मित्रविहार कॉलनीत जनता शाळेच्या पुढे सकाळी जे प्रशासन, नगरपालिका प्रशासन अतिक्रमण काढणार होतं, त्यावेळेस जे शिवसेनेने आंदोलन केलं, आम्ही त्या आंदोलनाला आमच्या यश आलं आणि या ठिकाणी अध्यक्ष राजूभाऊ लोणारी यांनी मान्य केलं की सदर या ठिकाणी जे बी लोक राहतात या अतिक्रमण लगेच काढण्यात येणार नाही. पहिले या लोकांची व्यवस्था होईल. ती व्यवस्था सुद्धा गावापासून दूर न होता गावाच्या जवळच त्यांची योग्य प्रकारे आपण व्यवस्था करूया. या ठिकाणी आमचे आमदार किशोरभाऊ दराडे, तसेच नरेंद्रभाऊ दराडे, कुणालभाऊ दराडे आणि संपूर्ण शिवसेनाच्या या आंदोलनाला घेतलेल्या बाजूला या ठिकाणी यश आलं आणि अध्यक्ष साहेबांनी देखील हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने गोरगरीब जनतेसाठी शिवसेना सदैव उभे राहील, हा आम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला वादा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या 7 फुटी रोडला अतिक्रमण बसलेलं आहे. हे अतिक्रमण निघण्यासाठी शासनाने जी मोहीम राबवलेली, ती मोहीम आम्ही 2-3 दिवस जागा बघून सर्व नगरसेवक असतील, भुजबळ साहेबांच्या माध्यमातून व समीर भाऊच्या माध्यमातून आम्ही जागा निश्चित करू व मग त्यांना इथून पर्यायी जागा देऊ. आज प्रशासनाने 7 फुटी रोड त्या अतिक्रमण मोहीम चालू केली होती, पण सर्वसामान्य गरीब जनता यांचे रस्ता जात असताना त्यांचे घरे आलेले होते, ते आज तोडण्यात येणार होते. आदरणीय साहेबांना व भाऊंच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते व अध्यक्ष साहेब, गटनेते, मी शहर अध्यक्ष यांच्या सर्व लोकांच्या सहानुभूतीसाठी इथं आलो. आम्ही भाऊच्या व साहेबांच्या वतीने आम्ही कार्यकर्ते एक शब्द देतो यांना, इथंच कुठेतरी पुनर्वसन करू व गरीब सदैव यांच्या पाठीशी राहून यांना कुठेतरी चांगली ठिकाणी एक जागा देऊ व अतिक्रमण नंतर काढून घेऊ. व जे आज परिस्थिती बघता आपण, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. हा रस्ता इथून कॉलनीतून निघाला तर पाटोदा रोडला लागतो. 100% नाही तर 50% तरी ट्रॅफिक येवल्याची संपल असं मी प्रशासन व नगरपालिकेला शिवसाहेबांच्या विनंती करतो की हे रस्ता बनवा, पण पहिले यांना पर्यायी जागा द्या व साहेबांच्या वतीने व आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना पत्र्याचे घरे आमच्या तर्फे बांधून देण्याची त्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या मान्य केलेलं आहे.